नमस्कार. आपण पाहताय देसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल. आज बारामती तालुक्यात कौतुकास्पद गोष्ट घडलेली आहे. या ठिकाणी UPSC परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळून आपल्या बारामती तालुक्याचा कसा मानाचा तुरा देशामध्ये गुंतवलेला आहे. कशा देशामध्ये आपलं नावलौकिक केलेलं आहे बारामतीचं. या ठिकाणी आपण अशी खास मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत. कशा प्रकारे हा UPSC मधील प्रवास आहे आणि 32वी रँक मिळालेला आहे त्यांना. कशा प्रकारे यश मिळालेलं आहे त्यांना, त्यांची यशोगाथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथमतः सर्व प्रेक्षकांकडून तुझे खूप खूप अभिनंदन आणि पुढे वाटचाल शुभेच्छा. तुझा परिचय दे. माझं नाव अथर्व पवार आहे. मी बारामतीतूनच माझं शिक्षण केलं 10वी आणि 12वी पर्यंत. मग मी माझ्या इंजिनिअरिंगसाठी पुण्याला गेलो. पुण्यामध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर मी UPSCची तयारी स्टार्ट केली आणि माझा मागच्या वर्षी 2025 मध्ये ऑगस्ट महिन्यात अटेम्प्ट होता UPSC CAPFचा. पहिलाच अटेम्प्ट होता माझा आणि माझं लकीली देवाच्या कृपेने फर्स्ट अटेम्प्ट मध्येच माझा ऑल इंडिया रँक 32 आला. तुझं प्राथमिक शिक्षण कुठे झालं काय? माझं प्राथमिक शिक्षण 10वी पर्यंत इथे झालं विद्याप्रतिष्ठान विनोद कुमार गुजर मध्ये. आणि मग 11th आणि 12th मी चैतन्य इंटरनॅशनल स्कूल चैतन्य अकॅडमी मध्ये केली बारामतीमध्येच. तुझा हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये तुझे प्रेरणादायी कोण होते? मी तसं कुणाला स्पेसिफिकली आयडल मानायचो नाही. माझ्यासाठी ती पोस्टच एक आयडियल होती. त्यालाच मी प्रेरणा मानायचो आणि त्या पोस्टसाठीच मी जिद्दीने अभ्यास करत होतो. आता तुम्हाला कोणती पोस्ट मिळाली? मला आता असिस्टंट कमांडंटची पोस्ट मिळाली आहे, ज्याला तुम्ही लेमॅन टर्म्स मध्ये सेंट्रल DYSP म्हणून पण समजू शकता. आता तुझा प्रवास होता, अभ्यास करत होता, कशा प्रकारे अभ्यास केला काय सांगतील तरुणांना तू? अभ्यास ज्यांना UPSC करायची आहे किंवा MPSC पण करायचे आहेत आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, त्यांनी त्यांचा गोल समोर ठेवून अभ्यास करावा आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करावी आणि थोडेसे पेशन्स पण ठेवावे त्यांनी. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये पेशन्स मॅटर करतात. तुम्हाला कधी कधी फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये यश नाही येत, बट तुम्ही जर एफर्ट्स करत राहिला कन्सिस्टंटली तर तुम्हाला नक्कीच थोड्या वर्षांमध्ये यश येईल. तुम्ही हा जो यशाचा प्रवास आहे या प्रवासामध्ये किती वर्ष तुमचा प्रवास आहे? माझा हा 3 वर्षाचा प्रवास आहे. मी जुलै 2023 मध्ये अभ्यास स्टार्ट केला होता माझी इंजिनिअरिंग संपल्यानंतर. 2 वर्ष मी UPSC CSCचा अभ्यास करत होतो. तिथं माझा इंटरव्ह्यू मध्ये मी पोहोचू शकलो नाही, बट मग मी त्याच्यासोबत त्याच सेम अभ्यास होता सिलेबस म्हणून मी CAPF पण ट्राय केली आणि लकीली माझी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये CAPF झाली. आता सोशल मीडियामध्ये तरुणाई गुंतलेली आहे, तरुणांना काय संदेश देतील तू? तरुणांना मी हाच संदेश देईल की फोन जास्त करून कमी वापरा तुम्ही. कारण फोन एक डिस्ट्रॅक्शन आहे, मोस्टली सोशल मीडिया इंस्टाग्राम वगैरे. मी माझ्या ह्या जर्नीमध्ये मी स्पेसिफिकली स्वतः फोन नव्हतो वापरत. मी बटनचा फोन वापरायचो जिओचा. आणि त्याच्यामुळे मला डिस्ट्रॅक्शन व्हायचं नाही, कारण मला स्वतःवरती एवढा कंट्रोल नाहीये. माझ्याकडे अँड्रॉइड फोन असला की मी सतत इंस्टाग्राम वगैरे स्क्रोल करायचो, म्हणून मी निर्णय घेतला की आपण एक बटनचाच फोन वापरू साधा. म्हणून त्याच्यामुळे माझा खूप टाइम वाचायचा आणि तो टाइम मी अभ्यासात इफेक्टिव्हली यूज करायचो. काय बाबा, आता आई वडिलांची तुला भरपूर साथ आहे, मित्रांची, शिक्षकांची, तर तू काय सांगशील इतरांच्या आई वडिलांसाठी? मी इतरांच्या आई वडिलांना हेच संदेश देईल की तुम्ही तुमच्या पोरांना जी फील्ड आवडते, ज्याच्यात त्यांची आवड आहे त्याच्यात सपोर्ट करा. आणि पोरांना सपोर्ट करताना तुम्ही पेशन्स पण ठेवा स्वतः. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला कधी कधी वेळ लागतो सक्सेस मिळायला. म्हणून तुम्ही थोडासा धीर पण धरा आणि पोरांवरती जास्त प्रेशर किंवा फोर्स नका टाकू. नक्कीच ते यश आणून देतील. कसे तुमच्या आताची परिस्थिती, घरची बॅकग्राऊंड, तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये शिकतात आता? माझी परिस्थिती चांगलीच होती. घरचे मला पूर्णमध्ये मदत करायचे, ना मला कुठलं प्रेशर द्यायचे आणि फायनान्शियली पण आम्ही स्टेबल फॅमिली आहे. तुम्ही पाहिलात कशा प्रकारे हा यशाचा प्रवास आहे. अजून तुमचं काय पुढील ध्येय धोरण आहेत किंवा काय योजना आहेत, तुमच्या पुढील ड्रीम काय आहे? माझी ड्रीम तशी IAS आहे. माझ्या ट्रेनिंगला स्टार्ट व्हायला 6 ते 8 महिने आहेत. म्हणून मी आता IASचा माझा अभ्यास कंटिन्यू ठेवणार आहे आणि नेक्स्ट इयर माझा IASचा अटेम्प्ट असणार आहे आणि माझी आता ट्रेनिंग स्टार्ट होणार आहे 6 ते 8 महिन्यानंतर हैदराबादमध्ये. तर मी एक्साइटेड आहे ट्रेनिंगला जायला माझ्या. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमची अशीच प्रगती आणि यश मिळत जावं. अजून दुसरं तुमचं डेली रुटीन कसं असायचं? तुम्ही म्हणजे अप टू डेट आतापर्यंत यश मिळेपर्यंत तुमचं डेली रुटीन कसं असायचं? माझं डेली रुटीन असं काही हे नव्हतं आउट ऑफ द बॉक्स. मी सकाळी लवकर उठून 7 वाजता जिमला जायचो. 1.5 ते 2 तास मी जिम करायचो कारण मला व्यायामाची आवड आहे.
आणि ते जिम केल्यानंतर दिवसभरासाठी माझ्या बॉडीमध्ये एनर्जी यायची, म्हणून माझा अभ्यासामध्ये फोकस राहायचा. तर मला हेच सांगायचं आहे की तुम्ही नुसता अभ्यास 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 असं नाही केलं पाहिजे. स्वतःसाठी पण वेळ काढा, पर्सनल जिम करा, योगा करा, ज्याने तुम्हाला चांगलं वाटेल, फ्रेश वाटेल. त्याने तुम्ही लॉंग टाइमसाठी लॉंग जर्नीमध्ये तुम्ही स्टेबल राहू शकता. आता तुम्ही जे अभ्यास केला तर कुठे केला अभ्यास? मी अभ्यास बारामतीतूनच केला. आणि हा मला ह्याच्यावरून आठवलं की मला पोरांना हे सांगायचं की जे जे ऍस्पिरंट्स आहेत, अशी हे नाहीये की तुम्ही दिल्लीलाच गेलं पाहिजे, दिल्लीला जाऊनच एक्झाम क्रॅक होईल तुमची. तुम्ही घरी राहून पण ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करू शकता. आणि खास करून जे गोरगरीब आहेत, त्यांना दिल्लीत खूप खर्च होतो, ते ऑनलाईन करू शकतात अभ्यास घरून आणि क्रॅक करू शकतात एक्झाम. घरी राहून अभ्यास होतो का? हो, हो. नक्कीच होतो. तुमचं जर गोल फिक्स आहे, तुम्हाला स्वतःवरती कंट्रोल आहे, तर तुम्ही नक्कीच अभ्यास करू शकता घरून पण आणि क्रॅक करू शकता एक्झाम. तुमचं डेली रुटीन किती तास अभ्यास करायचा तुम्ही? डेली माझा असं जास्त नसायचा डबल डिजिट्स वगैरे. मी 8 ते 9 तास करायचो अभ्यास आणि फक्त ज्यावेळेस एक्झाम जवळ यायची, शेवटचे 1-2 महिने मी 10-11, 10-11 तास करायचो. तरुणांना सांगणे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अभ्यास करत असताना किंवा फिटनेस राहण्यासाठी स्वतःवर सुद्धा लक्ष द्या, स्वतःवर केंद्रित करा आणि तुम्ही घरी राहून सुद्धा आपल्या घरच्यांसोबत सगळे व्यवस्थित नियोजित काम केल्यानंतर तुम्ही कोणतीही परीक्षा पास होऊ शकता. या ठिकाणी सांगणं आहे. धन्यवाद.